यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. लेखक बाबा पद्मनजी. भाग 5. विठ्ठल भटजी वर जाऊन. कसे काय जावाई बुवा, बायकोच्या दागिन्यांचा किती आकार झाला, कंठा किती तोळ्यांचा घडवला आहे, ती तर सवाशेराचा हट्ट धरून बसली आहे. पहा बाबा, बायको रुसून जाईल असे करू नको. विनायक, पण गड्या जोडा सुंदर जमला. अरे तुला 30 साजे हां. विनायक लाजेने फारसे बोलला नाही. नंतर भटजी खाली उतरून यजमानाचा निरोप घेऊन चालते झाले. पुढे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस लग्नाचा निश्चय झाला. तेव्हापासून यमुना नित्य सासऱ्याच्या घरी येऊ जाऊ लागली. माहेरी असली म्हणजे तिला आंबे, फणस, बर्फी इत्यादी नाना प्रकारच्या पदार्थांची भेट येई. तिची सासू तर तिजवर फार ममता करू लागली. तिने आपले मोठे मोठे दागिने तिच्या अंगावर घालावे, तिची वेणी नाना प्रकारच्या जडावांनी व फुलांनी गुंफावी व आपल्याबरोबर तिला आपल्या सख्या सोयऱ्यांच्या घरी दाखवावयास न्यावे. तेथेही तिचे फारच लाड होऊ लागले. कोणी तिला खडेसाखरेचा पुडा द्यावा, कोणी मसकती अंजीर द्यावे, कोणी जरीचा खण द्यावा, कोणी पेढे द्यावे, अशी तिची जिकडे तिकडे संभावना व्हावी. इकडे विनायकरावास आपल्या नवरीचे गुणांविषयी त्याच्या मित्राकडून वारंवार कळू लागल्यावरून फारच आनंद वाटत असे. कोणी येऊन त्यास म्हणावे, विनायका, तुझ्या बायकोचे मोडी अक्षर फार पसंत आहे. बाळबोत तर छापखान्यातील लेखकाचाच नमुना. दुसऱ्याने म्हणावे, काय हो त्या मुलीची बुद्धी, गणित म्हटले म्हणजे तिच्या तोंडावर पूर्णांक अपूर्णांक तिने जसे काय पाठच केले आहे. कशिदा काढण्याची तर तिची हातोटी दुसऱ्यास साधतच नाही. याप्रमाणे तिची सुशिक्षित मुलींमध्ये गणना झाली होती. पण ते तिच्या सासूस अगदी आवडत नसे. तिचा बाप गरीब होता, म्हणून तो तिला चोळी, परकर व महिन्याकाठी काही पैसे मिळण्याच्या आशेने एका मिशन शाळेत पाठवित असे. तेथे तिची बुद्धी व ज्ञान वाढून ती आपल्या बरोबरीच्या मुलींपेक्षा फार हुशार झाली होती. परंतु तिच्या विद्येचे व ज्ञानाचे मूल जाणणारा तिच्या माहेरी किंवा सासरी तिच्या नवऱ्याशिवाय कोणी नव्हता. तिची आई मरून 1.5 वर्ष झाले होते. तिने मरतेवेळी आपला मातब्बर स्नेही गणेशपंत याचकडून वचन घेतले होते की तुम्ही आपल्या वेणूच्या पदरी माझ्या पुरीला घाला. तेवढ्यावरूनच या गरीब मातब्बरांचा शरीर संबंध घडून येण्याचा प्रसंग आला. यमुनेचे लग्न मोठ्या डामडौलाने झाले. तिचा बाप जरी गरीब होता तरी त्याने 450 रुपये कर्जी काढले व बायकोचे काही दागिने होते ते मोडून इकडून तिकडून 600ची भर करून आपल्या मातब्बर भ्याच्या तोलास तोल दिल्यासारखे लोकात दाखवले. पुढे लग्नाच्या सोहळ्याचे 4 दिवस केल्यावर जिकडे तिकडे पहिल्याप्रमाणे सामसूम होऊन राहिले. यमुना प्रथम काही दिवस बापाच्या घरी, काही दिवस सासऱ्याच्या घरी राहत असे. सासऱ्याच्या घरी आली म्हणजे तिचे लिहिणे वाचणे बंद व्हावे, वेणीफणी करण्यात व सासूबरोबर लोकांच्या घरी हळद कुंकवास जाण्यात तिचा वेळ जाई. घरात असली म्हणजे फुलवातींसाठी हातांनी कापूस पिंजण्यात व श्रावणातल्या लाखोलीस सगळे तांदूळ निवडून काढण्यात तिचा अमूल्य वेळ जात असे. फावल्या वेळी काही पाठ करावे किंवा वाचावे तर सासू व नणंद जवळ बसलेल्याच बसलेल्या, यामुळे तिची फार कुचंबणा होई. ते असूनही जेव्हा तिला घरच्या माणसांशी घटकाभर बसून बोलण्याचा प्रसंग पडे तेव्हा ज्या गोष्टी तिथे निघत त्या तिच्या शाळेतील विद्याभ्यासाने व सुशिक्षेने उत्पन्न झालेला जो कोवळा अंकुर तो सुकवून टाकण्याजोग्या व तिचे मन अज्ञान व मूर्ख समजुतीने भरण्याजोग्या असत. एके दिवशी ती अशीच लाखोलीसाठी तांदूळ वेचीत बसली असता तिची सासू काम आटपून तिला सहाय्य करण्यास आली. तितक्यात तिची नणंदही जवळ येऊन एक एक दाणा वेचू लागली. तेव्हा सासू लेकीस म्हणते, गंगा, कालच्या पोळ्या अजून का खपवल्या नाहीस? तुम्हा पोरीच घरात असली म्हणजे खायला नको, लोकांच्या घरी गेला म्हणजे काय काय सुटते. यमुने, बरी आठवण झाली. तुला काल मी सांगितले होते की विट्यात जरासा भात व द्रोणभर आमटी दे आणि पोळी उरली नाही म्हणून सांग. ते न ऐकता पोळ्या आहेत असे त्याला का सांगितलेस?
यमुना बिचारी हळूच उत्तर देते. त्याने विचारिले तेव्हा मी नाही कसे म्हणू? माझ्या पदरी लबाडी आली असती. सासू, केवढी मोठी खरेपणाची खाणच मला मिळाली हो. पोरीच्या जातीने सांगितली गोष्ट निमूटपणे ऐकावी, भलतेच घेऊन बसू नये. गंगा, ती जेव्हा तेव्हा तसेच करते आई. परवाच्या दिवशी कोणी बाबास विचारायास आले होते, तेव्हा त्याने आपण घरात नाही असे बोलायास आम्हा दोघीस सांगून ठेवले असताही ते निजले आहेत असे येणे सांगितले. यमुना, त्यात काय मी खोटे तर बोलले नाही ना? गंगा, बापाने लाड करून शाळेत पाठवल्याचे फळ. सासू, आता राहू दे. आपल्या घरी असले ढंग फार दिवस चालणार नाही. लवकरच ती वळणीवर येईल. ती रामजी पंतांची बहीण पाहिलीस ना, कशी आता तुळशीला रोज 108 प्रदक्षिणा घालू लागली आहे. तिची बुके बिके परवा तिच्या भावजाईने अताऱ्याला तोलून देऊन दांतवण घेतले. ह्या गोष्टी ऐकून यमुनेचे काळीज धडाधडा उडू लागले. माझ्या शिकण्याची या ठिकाणी काय अवस्था होईल ती कोण जाणे. ह्या बाया तर मला एक अक्षरही वाचू देणार नाही. हा विचार ती आपल्या मनात करीत आहे. इतक्या तिची सासू म्हणते, मुली, उद्या आपल्याला वनभोजनाला जायचे आहे. सकाळीच उठून तू आणि गंगा जरासा दहीभात खा, म्हणजे दुपारपर्यंत भूक लागणार नाही. नंतर यमुना परडीत भरलेले तांदूळ करंडीत ठेवायास तेथून उठून गेली. पुढे काही काळाने यमुनेला आपल्या नवऱ्याशी एकांती बोलण्याचे दिवस आले. त्याला तिने आपल्या सुखदुःखाच्या सर्व गोष्टी सांगाव्या. विनायक दुसऱ्या तरुणांसारखा अविचारी नव्हता. त्याने ते सर्व ऐकून घेऊन तिचे शांतवण करावे व ज्या गोष्टीची तिला आवड होती ती तिला करण्यास मोकळीक द्यावी. यामुळे ती आपल्या खोलीत फावल्या वेळी पुस्तके वाचू लागली. जेणेकरून तिच्या जीवास समाधान वाटे व बाहेरील कामकाजात कोणत्या प्रकारे वागावे याविषयी तिला बोध मिळे. याप्रमाणे त्या तरुण स्त्री पुरुषांचा परस्परांवर फार प्रेम जडला. विनायकापेक्षा यमुनेचे मन फार कोमल होते. तिला आपल्या मनाविरुद्ध काही गोष्ट करण्याचा प्रसंग आला म्हणजे तिच्या अंगास कंप सुटून घाम येई व या अडचणीतून कसे पार पाडावे याविषयी मोठा विचार उत्पन्न होई. तिला असे वाटे की यावेळी मजभर आभाळ कोसळून पडले तरी पुरवले, पण माझ्या हातून असे कर्म न घडो. अशा काळजीने तिचे शरीर कृश होत चालले. हे पाहून तिचा नवरा तिला एका दिवशी विचारतो, हे प्रिये, तू दिवसानुदिवस अशी का होत चाललीस? तुला कशाची काळजी लागली आहे? यमुना, हे प्राणपती, मी मनाच्या दुःखाने विव्हळ होते. माझ्या शरीराला काही व्याधी नाही, पण मनातील चिंतेने माझी ही अवस्था झाली आहे. विनायक, हे दुःख निवारण करायास मजपाशी काही उपाय असला तर सांग. मी तुझसाठी आपला प्राण खर्चण्यासही तयार आहे. यमुना, आपली मजवर केवढी प्रीती. परमेश्वराने मला तुमच्यासारख्या पुरुषाशी गाठ घालून दिली म्हणून मी त्याचे मोठे आभार मानते. आपली या जगात जरी अल्पकालाची वस्ती आहे तरी मी अशी आशा धरते की आपण मला परलोकी भेटाल. हे ऐकून विनायकाच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. ते तो आपल्या रुमालाने लवकर पुसून तिला म्हणतो, प्रिये, तू आपल्या मरणाची गोष्ट काढू नको. औषध उपाय करून तू देवाच्या आशीर्वादाने बरी होशील. आता मनातील काळजी सोडून दे आणि उद्यापासून वैद्याचे औषध घेत जा. खंडू न्हावी. एक दिवस सायंकाळी सूर्य अस्तमानास जाण्याच्या वेळी विनायकराव व यमुनाबाई परसात अंगणामध्ये उभी आहेत आणि विनायक आपल्या हातात मोगऱ्याचे फूल घेऊन त्यात ईश्वरी कौशल्य व चांगुलपणा ही कशी दिसून येतात हे तिला सांगत आहे. इतक्यात त्यास शेजारच्या घरातून एकाएकी मोठ्याने आरोळी फोडून कोणी रडत आहे असे ऐकू आले. तेव्हा यमुना दचकून घरात धावत गेली. इकडे विनायक आपल्या वाड्याचे कुंपण ओलांडून त्या घराच्या मागल्या दाराशी गेला. तो त्याच परसात विहिरीत काही पडल्यासारखा मोठा आवाज त्याच्या कानी आला, परंतु तिकडे लक्ष न देता तो पुढे गेला. तेथे घरात एक पुरुष हाती पत्र घेऊन मुकाट्याने वाचित आहे व त्याच्या भोवताल्या 4-5 बायका मोठ्याने धाय फोडून रडत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. विनायकाने हे आकांताचे कारण विचारल्यावरून
त्या गृहस्थाने ते पत्र त्याच्या हाती दिले. त्यात पुढील मजकूर होता. राजश्री गोपाळपंत यास नमस्कार. विनंती विशेष. शिवराम गोपाळ यास काल 8 वाजता देवाज्ञा झाली. त्यास 7 दिवसपर्यंत ताप येत होता. पुष्कळ औषध उपाय केले, पण ईश्वराच्या मर्जीपुढे कोणाचा इलाज नाही. मुलगा बरा होता, परंतु सुधारलेल्यांच्या मंडळीत जाऊ लागल्यापासून बिघडत चालला होता. विद्वांचे पुन्हा लग्न करावे, त्यांचे केश काढू नये असे वेड त्याच्या डोक्यात शिरले होते. असो, आता त्याचा अभिमान कोठे राहिला. त्याच्या बायकोचे वपण तुम्ही लवकर करावे व तिची कांकणे उतरून तिला एक बाण नेसायास द्यावा आणि तिचे सर्व दागिने खुशालचंदाच्या पेढीवर ठेवावे. तिचा बिछाणा तिला नेजायास देऊ नये. एक कांबळी व धाबळी मात्र द्यावी. हे सर्व करण्यास विलंब लावू नये, कारण त्या पोरीच्याही डोक्यात नवऱ्याच्या सारखेच वारे भरले होते आणि तिचा भाऊही आपल्या मेहुण्याच्या नादी लागून बहकला आहे. तेव्हा त्याला हे समजले म्हणजे तो तिला आपल्या हातातून घेऊन जाईल, तर अगोदरच तिचे मुंडन करून टाकावे हे बरे आहे. तुम्हाला हा प्रसंग पूर्वी कधी आला नाही म्हणून तपशीलवार लिहिले आहे, कळावे ही विनंती. हे पत्र वाचून विनायकरावाच्या अंगाचा मोठा दाह झाला. त्याला दुःख वाटले व क्रोधही आला. पण अशा प्रसंगी दुसऱ्याच्या घरी त्यास बोलायास धैर्य होईना. त्याने इतकेच विचारले की हे पत्र कोणी लिहिले व शिवरामाची बायको कोठे आहे. ह्या प्रश्नातून पहिल्यास मात्र ते त्याच्या मामाचे आहे हे उत्तर मिळाले, पण दुसऱ्याचा त्याला कोणी जबाब देईना. म्हणून तो आपल्या जवळच्या एका मुलास खुणावून विचारू लागला. ते तेथल्या एका बायकोने पाहून ती त्यास म्हणते, आता तिची विचारपूस कशास पाहिजे. ज्याशी आपले काम तो बिचारा निघून गेला, आता हिला घेऊन आम्हाला काय करायचे आहे. बिचाऱ्याला बायको मिळाली पर धार्जिणी पडली नाही. लग्न झाल्या दिवसापासून तर आज दिन पावे तो हिचा पायगुण आम्हास भोवला. धीर मेला, सासू मेली, बाप मेला, शेवटी नवऱ्याला हे घालवून आता आमच्या उरावर शिळा होऊन बसली. दुसरी एक बाई म्हणते, अवदसाच के बाई, अवदसा आपल्या घरात शिरली. रांड आल्यापासून माझ्या बापाचे हिने वाटोळे करून टाकले. आता कशाला उशीर लावता. वेणी, मंगळसूत्र, कुंकू, कांकणे यांचा धनी ज्या वाटेने गेला त्याच वाटेने त्यासही पाठवावे. ती हिच्या जवळ कशास म्हणून ठेवा. अशी त्या बायकांची निष्ठुर भाषणे होत आहेत. इतक्यात एक चोळणा नेसलेला काळासा माणूस डोईस मराठी बाण्याचे काळे पागोटे बांधून परस्ताराने हळूच येऊन उभा राहिला. त्याला पाहून एका बायकोने तेथले एका खोलीचे दार उघडून, आता ये बाहेर पड. फुटक्या नशिबाचे, डोकीवर जड ओझे वाटत होते ते उत्तर आता, असे म्हणून 2-3 हाका असडल्या, पण आतून कोणी येत नाही. तेव्हा दुसरी एक बाई म्हणते, त्यालाच आत जाऊ द्या, नको तिला आता छळू. आता बोलून फळ काय. नशिबी होते ते झाले, तिच्याकडे त्याचा काय बोल. जा रे विठू, समय पाजळून खोलीत नेऊन ठेव आणि त्याला आत घेऊन जा. विठू दिवा आणून ठेवतो. खंडोबा, आत या. ते आत जाऊन पाहतात तो तेथे कोणी नाही, म्हणून बाहेर आले आणि ती कुठे गेली याचा शोध करू लागले. ती कोणाच्या घरी जाऊन लपाली असेल असे समजून रात्रीच कोठे शोधावयास जावे म्हणून न्हाव्यास सकाळी येण्यास सांगून परत पाठविले. इकडे विनायक येऊन घरी झालेले वर्तमान रात्री बायकोस सांगू लागला. यमुनेच्या काणी त्या भयंकर गोष्टी जसजशा पडत गेल्या तसतसा तिच्या अंगास कंप सुटला. आपल्या सखीची डोई भादरण्याचे ऐकून ती रडू लागली आणि नवऱ्यास म्हणते, केवढे ते दुष्ट लोक, कशी सुंदर बिचारी ती गोधू. तिचे केश काढून तिला विद्रूप करून त्यास काय मिळणार. मी उद्या तिचे तोंड तरी कसे पाहू. नुकती कालच मी तिला कशी वेणीपाणी केलेली पाहिली होती व मीच आपल्या हातांनी तिची राखडी एकीकडे सरली होती ती नीट बसवली. अगाई, आता ते तिच्या हातातील कांकणे उतरून बांगडे फोडून टाकतील. तिचे सर्व अलंकार उतरून घेऊन
तिला अगदी मुंडी करून टाकतील. काय बिचारीची दशा. एकतर नवरा मेल्याचे दुःख आणि दुसरे रूपाचे विद्रूप करून घेण्याचे दुःख. कसे बरे तिने हे सर्व सोसावे. आम्हा बायकांचा जन्म व्यर्थ, आम्हास कशाचे सुख. आता त्या बिचारे मुलीने मरणपर्यंत निराश्रितासारखे राहावे हे किती कठीण आहे. देवाने मला तुमची संगत करून दिली आहे. यामुळे मला केवढा आधार आहे. माझ्याने तुम्हाला सोडून क्षणभरही दूर राहणार नाही. असा शोक करीत ती उभयता झोपी गेली. शेजारची माणसे त्या मुलीचा शोध न करिता निजण्याच्या बेतबातात होती. इतक्यात तेथला गडी आपणास शिवाशिव झाली होती म्हणून हातात दिवे लावणे घेऊन विहिरीवर अंघोळीस आला. तेथे पाणी काढताना घागरीत 1-2 चाफ्याची फुले आली. ती पाहून तो चपापला आणि त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार एकामागून एक असे येऊ लागले. तो आपणाशी म्हणतो, ही फुले येथे कशी आली? माझ्या कळशीत तर काही नव्हते. आसपास चाफ्याचे झाड नाही. कोणी आणून टाकली म्हणावे तर तसेही नाही. आजकाल कोणता सण किंवा कोणाच्या घरी लग्नकार्यही नव्हते. आपल्या घरात तर पोरबाळही नाही. अरे, पण मीच काल गोदावरीबाईला असली फुले विकत आणून दिली होती. पण ती इथे कशी येतील? इथे तर बाई पडली नसेल ना? नवऱ्याची खबर ऐकून आधीच अर्धमेली झाली होती. तशाच चावेने डोई भादरायची पाठ घेतली. तेव्हा तर तिला कोठे जाऊ काय करू असे झाले होते. येथे येऊन तर बिचारीने उडी घातली नसेल ना? दुसरी कोठे गेली असेल? भावाचे घर तर फार दूर, शेजारी पाजारी कोणी ठेवून घेणार नाही. अरे दैवा, कशी बिचारीची गत झाली. काय हे वेडे बाबन. नवरा मेला म्हणजे त्याच्या बायकोचे केस काढून काय तो जिवंत होतो? न जाणो या केसांच्या भयानेच हिने येऊन इथे उडी घातली असेल. अगे विहिरी, माझ्या सुंदर धनीनीस कशी आपल्या पोटात जागा दिलीस? हाय हाय, किती बिचारी दयावंत होती. गतवर्षी मी तिच्या नवऱ्यास पोहोचवयास गेलो तेव्हा माझ्या मागे तिने माझ्या बायकोस बाळंतपणात आपली जुनी लुगडी व फडकी यांचा केवढा पुरवठा केला होता. आता ही बातमी कोणास कशी जाऊन कळवावी? अशा विचारात तो बिचारा इमानी चाकर अगदी बुडून गेला. त्यास पुढे काय करावे हे सुचेनासे झाले. त्याचे हातपाय अगदी गळून गेले. त्यास आपली ओलावती पिळून घरात येता पुरे झाले. पण त्याच्याने ती गोष्ट कोणापाशी फोडवेना. तो डोळे पुसत पुसत आत येऊन आपल्या घरात जाण्यासाठी निघाला. पण त्याचा हिया होईना की हे वर्तमान कोणास सांगावे. तरी त्याने ती गोष्ट घरातील एका बाईपाशी फोडली. तिने ते ऐकताच ती त्यास उलटे धमकावून म्हणू लागली की ती सटवी कशाला जीव देईल, कोठेतरी जाऊन लपली असेल. आता एवढ्या रात्री कोण तिच्या पाठीमागे धावत फिरतो, उद्या पाहता येईल. याप्रमाणे ती रात्र तशीच जाऊ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील माणसे उठून शोधात जाण्याच्या बेतात होती. तो त्यातून कोणी विहिरीवर पाणी आणायस गेले होते. तेथे फुगून वर आलेला मुर्दा त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा अर्थातच जिकडे तिकडे आरडाओरड होऊन ती बातमी गावच्या मामलेदाराच्या कानावर गेली. त्याने येऊन पंचकयास केला. त्यात असे ठरवले की मुलीने केस काढण्याच्या भयाने विहिरीत जीव दिला. वेणू. आपल्या शेजारणीवर आलेला प्रसंग पाहून यमुनेच्या मनामध्ये कधीकधी विलक्षण विचार येत. तिला असे वाटे की कदाचित आपलीही दशा अशीच होईल. परंतु सर्व गोष्टी परमेश्वराच्या अधीन आहेत व आपले बरे वाईट देखील त्याच्या सत्तेने घडून येते असे तिला ठाऊक असल्यामुळे पुढील काळाची चिंता करून उपयोग नाही असे समजून तिने हे विचार मनातून घालवले. काही दिवसांनी यमुनेस आपल्या नवऱ्याबरोबर प्रवासास जावे लागले. ती उभयता नागपुरात जाण्यास निघाली. तेव्हा मार्गात एका गावी एका ब्राह्मणाच्या इथे उतरली. तेथे त्यांचा गडी तापाने पडला म्हणून 4 दिवस त्यांचे राहणे झाले. त्या ब्राह्मणांच्या घरी विनायकरावाने भोजनाची सोय केली होती. त्यामुळे यमुनेला रिकामा वेळ पुष्कळ मिळून त्याच्या कुटुंबाची व्यवस्था जाणण्याची तिला चांगली सवड सापडली. त्या ब्राह्मणास 3 मुली होत्या.
त्यास तिने आपल्या सामानाची पेटी उघडून नाना प्रकारची चित्रे व यंत्रादिकांचे नकाशे दाखवावे आणि विद्येच्या चमत्कारिक शोधासंबंधी व इतिहासातील गोष्टी त्यास समजतील अशा सोप्या भाषेत सांगाव्या. याप्रमाणे 1-2 दिवसातच यमुनेने त्या मुलींची मने आपणाकडेच वळवून घेतली. त्यास तिच्या वाचून क्षणभरही करमेनासे झाले.